तर अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। अनेकदा याच शपथविधीवरून फडणवीस आणि अजित पवारांची टिंगल-टवाळी देखील झाली। खुद्द फडणवीस आणि अजित पवारांनीही या विषयांवरून हसत खेळत विरोधकांना अंगावरही घेतलं। दादांच्या मृत्यूनंतरही हाच किस्सा पुन्हा पुन्हा चर्चेत आलाय। काय ती चर्चा पाहूया। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। 23 नोव्हेंबर 2019 देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हातमिळवणी करून सकाळी सकाळीच शपथविधी सोहळा उरकला। भाजप शिवसेनेची सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच अजित पवारांनी भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या नाट्यमय शपथविधी सोहळ्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या राजकीय भूकंपाचा धक्का बसला। पण अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत केलेला सत्तेचा प्रयोग अवघ्या 80 तासात फसला। अजित पवारांनी घर वापसी केली आणि सरकार कोसळलं। मग ठाकरेंच्या सरकारमध्ये अजितदादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले। अजित पवारांच्या निधनानंतर आज हा सर्व घटनाक्रम पुन्हा चर्चेत आलाय। भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांबाबत कधीही न ऐकलेला किस्सा सांगितलाय। अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी हा पहिलाच प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता असा दावा दानवेंनी केलाय। जालन्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांची आठवण सांगताना दानवेंनी ही इनसाइड स्टोरी सांगितली आहे। भारतीय जनता पक्षाचा राज्याचा अध्यक्ष होता। पवार साहेबांकडून अजितदादा बोलायचे, कधी कधी सुनील तटकरे यायचे। दादांनी जो सरकारचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता। पहिला प्रयोग आमचा फसला होता आणि तो प्रयोग असा होता की आपण तिघं सरकार चालू, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने करून तिघं सरकार चालू। भाजपसोबत दुसऱ्यांदा संसार मांडल्यानंतर अजित पवारांनीही याबाबत जाहीर वाच्यता केली होती। भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र यावेत म्हणून दिल्लीत बैठका झाल्याचं त्यांनी एका कार्यक्रमात आवर्जून सांगितलं होतं। राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत 5 बैठका झाल्या। यामधील एका बैठकीला अमित शहा, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार त्याचबरोबर आपण स्वतः उपस्थित होतो। त्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहेत। त्या गोष्टी काढून आता काहीही फायदा नाही। त्या गोष्टीचा सर्व दोष माझ्यावर आला। त्या गोष्टीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतर नेत्यांना वाचवलं असा गौप्यस्फोट अजित पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर केला होता। एकनाथ शिंदे आधीच बंड करून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले होते, तरीही अजित पवारांनी सत्तेचा तिसरा वाटेकरी होण्याचा निर्णय घेतला। 2004च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री कोण यावरून रस्सीखेच सुरू झाली। एकनाथ शिंदे किमान 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून प्रयत्न करू लागले, तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर समाधानी होते। एकनाथ शिंदे हे आपण शपथ घेणार की नाही यावरून बरेच आढेवेढे घेत होते। मात्र अजित पवार आपण शपथ घेणार यावर ठाम असल्याचं सांगून शिंदेंची बार्गेनिंग पॉवरच डाऊन केली। आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूं। अजित पवार आणि फडणवीसांच्या सत्तेच्या प्रयोगाने महाराष्ट्राला अनेक हादरे दिले, पण आज अजित पवारांच्या अकाली निधनापेक्षा हे सर्व धक्के सौम्य वाटू लागले। राष्ट्रवादीतील फुटीनंतरचे राग आणि रुसवे फुगवे आता विरू लागले आहेत। अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून फडणवीसांसोबत सत्तेचा प्रयोग केलाच, पण राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठीचा सुद्धा त्यांचा प्रयोग सुरू होता। आता दादांच्या पश्चात राष्ट्रवादीचे नेते तो प्रयोग यशस्वी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।